आज संपूर्ण जग ज्या एका घटनेने किंबहुना घटनाक्रमाने हादरलेलं आहे आणि याचे नेमके पडसाद काय उमटतात, तिसरं महायुद्ध सुरू होतंय का काय, अशी भीती ज्याच्याबद्दल वाटते आहे आणि जवळजवळ तशी शक्यता म्हणण्यापेक्षा आता खात्रीच वाटायला लागलेली आहे, ते म्हणजे पश्चिम आशियामध्ये इराणवरती अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेला हा नवा हल्ला. याच्या आधी त्यांनी 12 दिवसाचं एक युद्ध तिथं केलं होतं. इराणवरती सरळ सरळ क्षेपणास्त्र टाकली होती आणि त्यांचं खूपसं नुकसान केलं होतं. त्याच्या आधी गाझा पट्टीमध्ये इस्रायलनी जवळजवळ गेले दीड वर्ष काही हजार, अंदाज असा आहे की 70,000पेक्षा जास्ती माणसं, ही लहान मुलं, स्त्रिया यांच्या सहित सर्वसामान्य माणसं भुकेनी, रोगराईनी, गोळ्यांनी, बॉम्बनी, ज्या ज्या प्रकारे एक मनुष्य दुसऱ्याला मारू शकतो त्या प्रत्येक प्रकारे ही मारली. आता इराणवरती हल्ला केलेला आहे. त्याच्या आधी व्हेनेझुएला यांचा जो राष्ट्राध्यक्ष, त्या राष्ट्राध्यक्षाला एखाद्या पोलिसांनी कुठल्या तरी गल्लीत जाऊन पकडून आणावं अशा पद्धतीनं त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अटक करून थेट अमेरिकेत घेऊन गेले आणि आम्ही सत्ता पालट केला अशी पुन्हा वल्गनाही ट्रम्प मारतायत. ग्रीनलंड त्यांना पाहिजे आहे, क्युबा त्यांना ताब्यात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सगळ्या जगामध्ये एक अमेरिकेचा नवा वसाहतवाद तयार होतोय का काय आणि इस्रायल हे त्यांचं आउटपोस्ट पश्चिम आशियातलं ठरते का काय अशी भीती आज आपल्या सगळ्यांना वाटते. या पार्श्वभूमीवरती केवळ आरोप प्रत्यारोप किंवा वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या आणि त्यांचे मथळे याच्या पलीकडे जाऊन काही सखोल चर्चा होणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण बरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आणि याच्यातून नेमकं याचं मर्म काय आहे आणि याच्यातलं गम्य काय आहे हे सांगण्यासाठी पुण्यामधले आणि एकंदरच महाराष्ट्रामधले एक प्रख्यात प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर परिमल माया सुधाकर यांना निमंत्रित केलेलं आहे. मी परिमल मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. परिमलचा परिचय हा खूपच इलस्ट्रेटिव्ह आहे. म्हणजे असं, परिमल यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा गावचा आहे. माझा मित्र असल्यामुळे मी त्या हरितुरीत बोलतो. नक्की नक्की. तर परिमल हा तिथला आहे, एका ग्रामीण भागातल्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेला आणि त्याच्यानंतर थेट JNU मध्ये म्हणजे विदर्भ महाविद्यालयातून MA ची पदवी प्राप्त केल्यानंतर PhD JNU मधून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये MPhil PhD त्यांनी केली आणि ती यशस्वीरित्या प्राप्त केल्यानंतर त्याने अनेक देशांना भेटी दिल्या. त्याच्यामध्ये चीन आहे, जर्मनी आहे, US आहे आणि इतर अनेक देशांना त्यांनी व्हिजिट दिल्या अभ्यासासाठी. त्याचप्रमाणे अमेरिकेची सुद्धा एक शिष्यवृत्ती विशेष अभ्यासासाठी, अमेरिकन मला वाटतं संसदीय शिष्यवृत्ती ही पण त्याला मिळालेली होती. आणि सध्या पुण्याच्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्स यामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्याचप्रमाणे इंग्रजी राष्ट्रीय पातळीवरच्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या, अगदी एशियन पोल नाही का त्याचं नाव, याच्यामध्ये लिहितोच ते एशियन व्हिला, तर त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये पण लेखन करतात. राजहंस प्रकाशनने युद्ध नसलेलं जग असं एक पुस्तक पण त्याचं प्रकाशित केलेलं आहे आणि लोकसत्ता असेल, लोकमत असेल, अशा विविध लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये सातत्याने आंतरराष्ट्रीय संबंधांवरती लिहिलेलं आहे. चीन या विषयावरती तर एक मालिकाच, चीन चिंतन, ही लोकसत्तामध्ये सुरू होती. असे या विषयाचे अतिशय गहन अभ्यासक आणि मुख्य म्हणजे मर्मदृष्टी असलेले आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. तर परिमल, पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक स्वागत. आणि मी परिमलला विनंती करतो की त्यांनी साधारण 45 मिनिटांमध्ये आपली मांडणी करावी. विषय अर्थातच स्पष्ट आहे की पश्चिम आशियातलं युद्ध सध्याचं आणि त्याचे जागतिक परिणाम, केवळ भारतावरचे नाही तर जागतिक परिणाम, अल्पकालीन आणि दीर्घकालीन, हे त्याच्यामध्ये यावेत अशी आपली अपेक्षा आहे. तर मी परिमल सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू